नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. आपल्या पेजन लवर DST लॉ या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. अनेकांनी आपला हा युट्यूबचा आणि इंस्टाग्राम दोन्हीचा चॅनल फॉलो केलेला आहे, सबस्क्राईब केलेला आहे. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कारण फॉलोअर्स असतात किंवा सबस्क्रायबर जे असतात हे कुठल्याही व्यक्तीचे नसतात, तर त्याच्या विचारांचे असतात, त्याच्या स्वभावाचे असतात. आणि ही गोष्ट मी पहिल्यापासून अगोदरपासून सांगतोय आणि ती पण आता पण तेच सांगतोय की आता हे जे फॉलोअर्स आहेत हे वैयक्तिक माझे नाहीये, तर हे कोहिनूर बाकासूर विषयी असलेलं माझं प्रेम किंवा माझे त्याच्यावरती असणारे विचार याचे ते फॉलोअर्स आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही की त्याचेच ते सगळे फॉलोअर्स. कारण त्याच्या संबंधात ज्या व्हिडिओज असतात त्या आपण शेअर करत असतो. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील व्हिडिओज आपण शेअर करत असतो. कधी गटाच्या असतात, कधी सेमीच्या असतात, कधी फायनलच्या असतात, त्या आपण शेअर करत असतो. आणि जर आपल्याला अगोदर माहिती असेल की कोहिनूर बाकासूर कुठल्या मैदानात पळणार आहे किंवा कुठल्या गटात पळणार आहे, कुठल्या सेमीमध्ये पळणार आहे, कुठल्या फायनलला कुठल्या तासावरनं पळणार आहे, तर त्याच वेळी मी अगदी शॉर्ट म्हणजे 5-10 सेकंदामध्ये ते गट क्रमांक किंवा सेमी किंवा फायनलचा तास सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या मागचं खरं कारण असं की मी स्वतः 3 वर्ष बैलगाडा शर्यत पाहिलेली आहे, लाईव्ह पाहिलेली आहे, कधी 1-2 वेळा मैदानात पण गेलेलो आहे. तर बाकासूरचा गट सेमी किंवा कुठल्या मैदानात तो पळणार आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता तुमच्या माझ्यासारख्या लाखो शर्यत प्रेमींना असते. आणि ज्यावेळेस बैलगाडा शर्यत क्षेत्रासंबंधित जे आपले युट्यूबर्स आहेत ते मैदानात नसतील किंवा त्यांच्या जेव्हा त्या व्हिडिओ पोस्ट करत असतात, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बाकासूरचा गट काय किंवा बाकासूर आज पळणार आहे का, सेम प्रश्न माझ्या मनालाही पडत असतो आणि मी आधी पण विचारायचो, आताही विचारतो. त्यामुळं बैलगाडा शर्यत क्षेत्रातला टॉप ट्रेंडिंगचा विषय म्हणजे कोहिनूर बाकासूर. आपण आपल्या चॅनल वरती आपल्याला जितकी शक्य आहे तितकी माहिती देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करत असतो. गट पास झाल्यावरती ज्यावेळेस सेमी काढले जातात त्यावेळेस अक्षरशः मी ते नोट डाऊन करून ठेवत असतो की कुठल्या सेमीमध्ये कुठल्या गटातली गाडी आणि बकासूरच्या सेमीमध्ये मग कोण येत आहे किंवा अनेक नंदी ज्यांची नावं मला माहिती आहेत, त्यांचा इतिहास मला माहिती आहे, त्यांचे पण सेमी मी बऱ्याचदा ते लिहून ठेवत असतो. त्यात मला जर कळलं की हा या गटामध्ये समजा ते नंदी पळाले होते, तर आपण त्या पद्धतीने ती पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण 2-3 मिनिटं एखाद्या व्हिडिओमध्ये जर आपण फक्त गट आणि सेमी किंवा फायनलला कुठला तास पळणार आहे या गोष्टीसाठी आपण 2-3 मिनिटं पूर्ण व्हिडिओ पाहून पण बऱ्याचदा कळत नसायचं की खरंच कुठल्या तासात पळणार आहे. आजही खरंच बऱ्याचदा तसंच होतं. काही युट्यूबर्स आहेत त्यांचा अंदाज म्हणा किंवा त्यांचं नॉलेज म्हणा चांगल्या पद्धतीचे ते व्हिडिओ बनवत असतात आणि अनेकदा आपल्याला गट सेमी वगैरे सगळी माहिती मिळत असते. तर आपल्याला जितकी शक्य होईल ती आपण माहिती देण्याचा प्रयत्न हा नक्की करतच असतो. पण बैलगाडा शर्यत क्षेत्रामधला हा कोहिनूर, त्याच्यामुळं मी खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यत पाहण्यासोबत सोन्या आणि बकासूर जेव्हा पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी झाली तेव्हापासून मी ही बैलगाडा शर्यत पाहतोय आणि तिथपासून ती आवड निर्माण होत गेली आणि आपण त्याच्या बऱ्याच शर्यती पाहत गेलो. नंतर ना मायब्या बरोबर त्याने रुस्तम हिंदकेसरी मैदानामध्ये तार जिंकली होती. सरजा 8-500 बरोबर पण त्याने एक तार जिंकली होती. खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सातारा चकडी जी आपण म्हणतो त्या मैदानातील डबल तारचा मानकरी असणारा कोहिनूर बाकासूर आणि हिंदकेसरी मैदानामध्ये तर जवळपास आज 12 म्हणजे 12 वेळा प्रथम क्रमांक करून हिंदकेसरी झालेला आनंदी आहे. आणि बाकीच्या अशा सर्व मैदानातले जर त्याचे प्रथम क्रमांक मोजायचे जर झाले तर ते खरंच अवघड आहे. एखाद्या वेळेस त्या सर्व डाटा कलेक्शन करून त्याचं पूर्ण हिस्ट्री जी आहे आजवरची तर
ती एखाद्या व्हिडिओ मध्ये मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे, पण ते वाटतंय तेवढं सोपं नाहीये. कारण आजवर बघत होते मैदान किती झाली किंवा किती मैदानामध्ये तो विजेता आहे, किती मैदानामध्ये फायनलचा गुलाल त्याने घेतलेला आहे. हा डाटा खूप मोठा आहे, तो कलेक्ट करावा लागेल आणि तो कलेक्ट करण्यामध्ये आपण त्या पद्धतीचा व्हिडिओ बनवतोय. आता सध्या आपलं काम चालूच आहे, पण ज्यावेळेस ते पूर्ण होईल त्यावेळेस आपण बैलगाडा शर्यत आणि कोहिनूर बाकासोर यावरती व्हिडिओ पोस्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं, मला बऱ्याचदा कमेंट्स असतील किंवा मेसेजेस येत असतात की बकासूरचं नियोजन किंवा बकासूर विषय आपण जेव्हा मुलाखत घेत असतो त्यावेळेस चांगल्या चांगल्या कमेंट देखील अनेकांच्या येतात. कित्येक वेळा आता बऱ्याच जणांच्या मेसेजेस पण आलेले आहेत की आम्ही त्याच्यावरती एखादा ब्लॉग बनवतोय किंवा त्याची थोडीशी हिस्ट्री लिहितोय, तर त्याची माहिती पण ते आपल्याला देत असतात. त्यात काही करेक्शन करायचे असतील तर ते आपल्याला विचारत असतात, आपणही ते त्यांना सांगत असतो. कालच एका बकासूर प्रेमीने मला एक ब्लॉग दाखवला होता, तो त्याच्यावर ते काम चालू आहे त्याचं, आणि अतिशय सुंदर पद्धतीने कोहिनूर बकासूरची सुरुवातीपासून आतापर्यंतची हिस्ट्री ही त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात काही करेक्शन करायच्या होत्या त्या मी त्याला सांगितले. नक्कीच ज्यावेळेस तो त्याचं करेक्शन पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला तो ब्लॉग सगळ्यांना पाहायला मिळेल. असं कोहिनूर बकासूर आजवर अनेक जणांचं प्रेम आहे, ते इथून पुढे असंच राहील. कारण त्याचं जे जिंकणं असेल, परत त्याचं जे पळणं असेल किंवा त्याचे विजय असतील, हे त्याच्या फॅन्स सारखेच खूप आहेत आणि ते असेच राहतील. शर्यत क्षेत्रातला हा कोहिनूर बकासूर असाच पळत राहावा. तुमच्या आमच्या सर्वांची लाखो कोट्यावधी लोकांचे आशीर्वाद त्याच्यासाठी आहेतच आणि त्याने त्याचं वर्चस्व असंच ठेवावं ही प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. धन्यवाद.